नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. देशाला हादरवणारी केतन अग्रवाल केस तुम्ही ऐकलीच असेल. सिया गोयल या केतनशी लग्न ठरलेल्या मुलीनं केतनची हत्या केली. कारण काय? सियाला लग्न मान्य नव्हतं. तिचं चेतन नावाच्या मुलाबरोबर अफेअर होतं आणि सियानं प्रचंड प्लॅनिंग करून केतनला लोहगडावर नेलं. तिथे चेतन ऑलरेडी पोहोचला होता आणि बरोबर वेळ पकडून सियानं आणि चेतननं केतनला दरीत ढकलून मारून टाकलं. हे सगळं त्यांनी कसं काय एक्झिक्यूट केलं, याच्या आधी सियानं किती प्रयत्न केले होते, अटेम्प्ट केले होते त्याला मारण्याचे, हे सगळं आता मीडियातनं समोर आलेलं आहे. हत्या करणं ही तर विकृती आहेच आहे, पण त्या पलीकडे जाऊन त्यानंतर जे सिया करत राहिली ते तर अजून विकृत आणि भयानक. कारण केतनला मारल्यानंतर तिनं RIP पोस्ट टाकली, कसं तू मला सोडून गेलास म्हणून गळा काढला. त्याच्या घरी गेली ती सांत्वन करण्यासाठी. म्हणजे एका जिवंत माणसाला मारल्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर त्या माणसाशी एकतर्फी बोलत राहणं यापेक्षा भयंकर विकृती काय असू शकते. आणि ही सिया फक्त 20 वर्षांची आहे. लग्न मोडण्याची हिच्यात हिंमत नाहीये, पण जिवंत माणसाला मारण्याची तिच्यात हिंमत आहे. लक्षात घ्या, ही एक्स्ट्रीम केस आहे, पण विकृतीची झलक सगळीकडेच थोडी थोडी दिसतीये ना. पोस्टमार्टम शिकताना मृतदेहाच्या लिंगावरून जोक मारणारी आणि हसणारी डॉक्टर मुलगी नुकतीच भयंकर ट्रोल झाली. बरं, असल्या विकृत जोकवर तिथे हसणारा प्रणित मोरेसारखा होस्ट घ्या किंवा आजूबाजूचे तिच्याच वयातले लोक घ्या, कशावर आपण हसतोय ह्याचंही भान नाहीये, कुणाला आक्षेप नाहीये. पुण्यात दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवून दोघांचा जीव घेणारा पापा का बेटा आणि त्याची फॅमिली जामिनावर बाहेर आल्यावर काय करते? गळ्यात नोटा घालून नाचते. म्हणजे टीनेजर्सची एक ना एक अशी अनेक उदाहरणं देता येतील आपल्या आजूबाजूला सध्या, अगदी काही महिन्यांची मागच्या. आता ही सुद्धा पापा की परी किती दिवस जेलमध्ये राहते ते बघायचंय. आता अर्थात ही केस प्रचंड विकृतीचं एक एक्स्ट्रीम उदाहरण आहे, त्यामुळे सगळ्या वयातल्या या वयोगटातल्या सगळ्या मुलींना आपण जज नाही करू शकत. पण जर 20 वर्षांच्या अत्यंत सुखवस्तू घरातली, शिकलेली, स्वातंत्र्यात जगणारी वगैरे मुलगी जर कोल्ड ब्लडेड मर्डर करू शकते, तर इट्स हाय टाइम की आपण या वयातल्या मुलींबद्दल आणि अर्थात मुलांबद्दलही बोललं पाहिजे. आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर सोनाली तळवलीकर, ज्या स्वतः होमिओपॅथिक फिजिशियन आहेत. मागची 28 वर्ष त्या फिटनेस, वेलनेस, लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये काम करतायत. त्या इंटरनॅशनल फिजिकल लिटरसी असोसिएशनच्या इंडियन ब्रँड अँबॅसिडर आहेत. या सगळ्यामुळे ना बेसिकली यंगस्टर्स बरोबर त्या खूप रोजच्या रोज कनेक्टेड आहेत. त्यांनी मेडिकल स्टुडंटसाठी एक वेलनेस रिंग सुरू केलं आहे, ज्याच्यामुळे मुलांना एक्सप्रेस होण्यासाठी त्यांनी एक कम्युनिटी तयार केली आहे. तर डॉक्टर सोनाली, आपलं खूप स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच हर्षदा, मला बोलवल्याबद्दल. सोनाली, आपण काही वर्षांपूर्वी बोलत होतो की कसं शाळेतल्या मुलींना पण हल्ली बॉयफ्रेंड असतात, कसं प्युबर्टी एज अलीकडे येत आहे. आणि आज आपण बोलतोय की एका मुलीनं बॉयफ्रेंडसाठी होणाऱ्या नवऱ्याची हत्या केली. म्हणजे किती भयंकर पद्धतीनं बदलतोय समाज. म्हणजे हे एक जरी उदाहरण असेल तरी सुद्धा ही रेंज किती भयंकर आहे. जी मुलगी घरात काढू शकत नाही ती बाहेर खून करू शकते, इतकी एक्स्ट्रीम केस आहे. आता तुम्हाला काय वाटतं की साधारण कुठल्या वयापासनं हे मानसिक संतुलन ढळायला लागलं असेल किंवा हालायला लागलं असेल? तुझा प्रश्न खूपच चांगला आहे. पण तसं बघायला गेलं तर हर्षदा, जोपर्यंत आपल्याला तिच्याबद्दल जास्त काही माहिती नाहीये, तोपर्यंत एक्झॅक्ट असं काही वय असेल जेव्हा हे सगळे चेंजेस सुरू झाले, आपण असं मार्क करू शकणार नाही. हं? याच्यासाठी बऱ्यापैकी तिची हिस्ट्री प्लस जे काही इन्व्हेस्टिगेशन येतील त्याच्यातून आपल्याला कळू शकेल. आज काय आपण तिचं सायको अनालिसिस करायला नाही बसलेलो आहोत. आपला जे उद्देश आहे की जे रेड फ्लॅग्स असतील किंवा आजकाल मीडियाचा जो इन्फ्लुएन्स आहे, हे सगळं एकत्र आणून हं, आजची जी जनरेशन आहे, जे यंगस्टर्स, म्हणजे काय जेन झी म्हणा आणि काय म्हणाला, 1001 नावं आहेत. त्याबद्दल मला फार बोलायला आवडेल, कारण की मी यांच्या बरोबर बरेचदा असते आणि मला दोन्हीकडून, म्हणजे एकीकडून मला कळत असतं की दीज चिल्ड्रन आर रिअली ट्राईंग टू मेक सेन्स ऑफ द वर्ल्ड. पण त्यांच्या आजूबाजूचं जे विश्व आहे ते कसं बदलत चाललेलं आहे, त्यामुळे मेंटॅलिटी जी आहे हं, किंवा थॉट प्रोसेस जी आहे ती कशी हळूहळू ढासळत चाललेली आहे ते दिसून येत आहे. आणि आजच्या या एपिसोडमध्ये आपण खरं तर पालकांची भूमिका वगैरे या गोष्टीवर पण बोलूच यात. पण मला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचं ॲक्च्युली की काय काय मुद्दे असतात हो की मुला मुलींचे आई वडिलांबरोबरचे मतभेद बरोबर याच काळात खूप वाढतात. कोणीतरी एक त्यांना जवळचं वाटत असतं, पण मग दुसरं पालक त्यांना असं वाटत असतं की हे फार मला प्रेशरमध्ये ठेवतायत, हे मला सहन नाही होते. आणि आई वडिलांना वाटत असतं की आतापर्यंत बरी होती, माझीच मुलगी आहे का इतकी बदलली आहे. तर काय मतभेदाचे मुद्दे असतात? म्हणजे आय वॉन्ट टू अंडरस्टँड इट.
आपण आधी म्हणायचो ना, जनरेशन गॅप. प्रत्येक जनरेशन असंच म्हणणार. आता मी 70s मधली आहे. हा, माझ्यापेक्षा आता तू माझ्यापेक्षा लहान आहेस, मला इमिडिएटली वाटतं की नाही नाही, माझा वर्ल्ड व्ह्यू जो आहे तो बरोबर आहे, तिला जे वाटतंय ते चुकीचं आहे. पण आता जनरेशन जी आहे ना, ती 5-5 वर्षांनी बदलत चाललेली, म्हणजे जी गॅप आहे, राईट. त्यामुळे प्रोसेसिंग करणं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी काय विचार करते, हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल व्हायला लागलेलं आहे. याच्यामध्ये मग आपण म्हणू शकतो की कदाचित आई बरोबर मुलींचं पटत नसतं, कारण आई कदाचित 40+ असू शकते. आणि ती स्वतः मेनोपॉझल असू शकते. आणि मुलगी जी आहे ती स्वतःला आत्ता डिस्कव्हर करते. त्यामुळे हे वाजणं हे साहजिक आहे आणि हे आपण कित्येक वर्ष पाहतोय. पण आता इट इज बिकमिंग मोर इन युअर फेस. कारण की इन्फ्लुएन्सेस आता जे आहे, आपण म्हणतो सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. आधी कसं असायचं, आई वडील, आजूबाजूचे म्हणजे फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली, फ्रेंड्स आणि कम्युनिटी, ह्यांचा इन्फ्लुएन्स कमी कमी होत चाललेला आहे. आणि बाहेरची दुनिया जी आहे, जी व्हर्च्युअल दुनिया आहे, तिचा इन्फ्लुएन्स खूप जास्त वाढत चाललेला आहे. राईट. पण डॉक्टर, आता आपण सर्रास हल्ली पार्टनर्स मधले रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे, टॉक्सिक रिलेशनशिप्स आहेत, आपण आहोत त्याच्यात कसे ओळखायचे, याचे रील्स किंवा याचे व्हिडिओज भरपूर असतात, त्याच्यात काही कमी नाही. पण आपल्या पाल्याची मानसिक संतुलन थोडंसं काहीतरी बिघडत असेल, गडबड होत असेल कुठेतरी, त्याचे रेड फ्लॅग्स कुठल्या वयात ओळखायचे, कसे ओळखायचे पालकांनी? हा परत एकदम डेंजरस प्रश्न तू विचारलेला आहेस. कारण की काय आहे, आधी रिलेशनशिपचं वय जे होतं, तर रिलेशनशिप जी आहे, पहिले म्हणजे डेफिनेशन ऑफ अ रिलेशनशिपच बदललेली आहे. आजकाल आपण खूप काय काय ऐकत असतो, सिच्युएशनशिप आहे आणि काय आहे, ह्याव आहे, त्याव आहे. त्यामुळे पेरेंट्स किंवा पालक जे आहेत, ते स्वतः देखील त्यांनाही काही आयडिया नसते की नेमकं काय चालू आहे. ओके. मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो की 3री-4थी पासून एकामेकाबद्दल म्हणजे मुलांना मुलींबद्दल चिडवणे, हे सुरू होतं. सो कॉल्ड बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड 6वी-7वी पासून आपण ऐकतो. ओके. आणि आणखीन पुढे जाऊन म्हणजे हायस्कूल पासून कॉलेज एक्सेट्रा मध्ये सिरियल रिलेशनशिप्स. याचा अर्थ काय झाला की आज ह्याच्या बरोबर आहे किंवा हिच्या बरोबर आहे. मग ते किती, आपण ह्यांना ते कमिटमेंट म्हणतात. हं? पण ती कमिटमेंट एका आठवड्याची देखील असू शकते. पण फॉर देम इट इज अ व्हेरी इंटेन्स रिलेशनशिप, की आम्ही त्या रिलेशनशिप मध्ये आहोत विदाउट ऍक्च्युली अंडरस्टँडिंग व्हॉट द रिलेशनशिप इज. ओके. सो पेरेंट्ससाठी हे समजून घेणं पहिली गोष्ट महत्वाची आहे की द होल डायनॅमिक हॅज चेंज ना. आपलं मूल जे तुम्ही म्हणजे कुकुलं बाळ समजताय, ते आता बाळ राहिलेलं नाहीये. तुमचे कन्व्हर्सेशन जे आहेत, जगामध्ये कुठे काय चाललेलं आहे, या सगळ्याचा इन्फ्लुएन्स तुमच्या मुलांवरती होतोय आणि त्यांचे डिसिजन्स जे आहेत ते त्याच्यावरून म्हणजे ते घेतले जात आहेत. पण जनरली मला असं वाटतं की पहिल्यांदा मुलं सांगतात का पेरेंट्सला की माझं म्हणजे मला कोणतरी आवडतंय. आता केस इन पॉइंट, आपण ज्यांनी म्हणजे जे सुरू केलं कन्व्हर्सेशन. सो इफ एन एज्युकेटेड गर्ल फ्रॉम अ गुड फॅमिली, शी कॅनॉट, म्हणजे ती बोलू शकत नाही, उच्चारू शकत नाही की मला कोणतरी माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि तो आवडतो. तर बहुतेकदा मुलं मुली घाबरतात. आणि हे का घाबरतात? कारण की एक रिलेशनशिप जे आहे आई वडिलातलं आणि मुलांमधलं, ते कुठेतरी तुटत चाललेलं आहे. आणि आपण कसं विचारतो, तुझं काही असेल तर सांगा, तुझं काही असेल तर सांगा, नाही की नाही? असं विचारल्यावरती कोण सांगणार आहे? ऍक्च्युली आय वुड वॉन्ट दॅट माय चाइल्ड माझ्याकडे डायरेक्टली येईल आणि सांगेल की मला हा मुलगा आवडतो. राईट. जे माझ्या बाबतीत झालेलं आहे की माझ्या मुलींनी सांगितलं की ओके ठीक आहे कोणतरी. आता ते प्रोसेस करायचं कोणी करायचंय? द अडल्ट इन द रूम. आय एम द अडल्ट इन द रूम, दॅट इज स्टील अ चाइल्ड, राईट. आणि मग तिकडे जर का मी विचारलं नाही की कोण आहे ग बाई, एकदा त्याला घरी घेऊन ये ग बाई, बघू तरी दे काय आहे. हा, जर ते होत नसेल तर तो पहिला रेड फ्लॅग आहे की इफ युअर चाइल्ड इज नॉट फर्स्ट ऑफ ऑल शेअरिंग. सेकंड, जर तुमच्याशी बोलले आणि ते म्हणाले की नाही, आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस पर्सन कमिंग हिअर, म्हणजे काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं.
सेकंड थिंग इज की तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या स्वभावामध्ये खूप चेंज व्हायला लागला. ओके. किंवा ते खूप ऑब्सेस व्हायला लागले. तुम्हाला माहिती आहे की युअर चाइल्ड इज इन अ रिलेशनशिप बट दे आर व्हेरी ऑब्सेस्ड, की ती व्यक्ती जी आहे त्यांच्या आयुष्यातलं सेंटर पॉइंट झालेली आहे आणि बऱ्यापैकी कंट्रोल केला जातोय तुमच्या मुलावरती किंवा तुमच्या मुलीवरती. की जे काही डिसिजन मेकिंग आहे, कपडे घालणे, हेअरस्टाईल करणे, बाहेर जाणे, याच्यावरती खूप चेंजेस जर का तुम्हाला दिसायला लागले, विच आर नॉट पॉझिटिव्ह, विच आर नेगेटिव्ह. आणि आणखीन पुढे जाऊन काही हॅबिट्स, जसं मे बी युअर चाइल्ड वॉज नेव्हर स्मोकिंग ऑर ड्रिंकिंग ऑर पार्टिंग अँड दे हॅव स्टार्टेड इट. असं पण मी म्हणत नाही हर्षदा की हे करू नये. ओके. पण ह्याचा परिणाम तुमच्यावरती काय होत आहे हे तुम्हाला या वयात कदाचित कळत नसतं. राईट. आणि दॅट इज वाय जे कम्युनिकेशन आहे हे पेरेंट्स कडून यायला पाहिजे. आणि मुलांनी देखील, जर का तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला आई वडिलांशी बोलता येत नाही, ओके, देर हॅज टू बी समबडी इन युअर लाईफ हु इज अ मॅच्युअर ओल्डर पर्सन. आणि विवाह संस्थेची कॉन्सेप्ट बदलती असं मला ऐकायला वाटतं. कारण बघा ना, आता इतके सिच्युएशनशिप म्हणजे सरळ सरळ ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप्स आहेत आणि त्यातनंच मग हे असे 370 बिर्याणी वगैरे असं की तू मला एक दे काहीतरी मग मी तुला काहीतरी देईन. सो प्रेम पण ट्रान्झॅक्शनल झालेलं आहे. मग सिच्युएशनशिप नसेल तर मग रिलेशनशिपचे हजार प्रकार आहेत जे कदाचित मी थोडी एक 10-15 वर्षांनी मोठी असून असं वाटतं की अरे काहीतरी खूप वेगळ्याच पिढीबद्दल मी बोलते असं. तर हे सगळं असताना त्यांना लग्न, त्यातली कमिटमेंट किंवा त्यासाठी सॅक्रिफाईस करायला लागतात, या गोष्टी 20व्या वर्षी कळतील हेच मुळात त्यांच्याकडनं अपेक्षा चुकीची आहे. आणि अशा वेळेस आपण त्यांना या लग्न मॅरेज सिस्टीममध्ये टाकतोय हे पालकांना कळत नाही का? लिटरली ढकलतोय. की जे 20, 25, 30, 50 वर्षापूर्वी ऍप्लिकेबल होतं ते आता तुम्ही कसं अप्लाय करू शकणार आहात आणि म्हणजे हे योग्य आहे का हा विचार केला पाहिजे. राईट. आणि मला असंही वाटतं की जसं तू म्हणाली ना, रिलेशनशिप्सचा किंवा मॅरेज याची जी कॉन्सेप्ट आहे किंवा याची जी आयडिया आहे ती बदलतच चाललेली आहे. आणि हा समाज बदलतोय. तो असं पण मी म्हणणार नाही की मॅरेज ॲज अन इन्स्टिट्यूट आता नाहीच आहे. अशी पण खूप सक्सेसफुल मॅरेजेस आहेत जे ह्या जनरेशन देखील मध्ये होत आहेत. राईट. थर्ड थिंग इज, मगाशी तू म्हणालीस की खूप व्हिडिओज असतात जे तुम्हाला सांगत असतात की हे असं करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे. इफ यू आर फीलिंग दॅट यू आर अनकम्फर्टेबल, स्टॉप इट, से दॅट, से धिस. पण जिती जागती उदाहरणं कुठे आहेत? राईट. सो रोल मॉडेल्स हॅव टू बी पीपल हु आर अराउंड यू. की तुम्ही घरामध्ये काय बघताय, आजूबाजूला सोसायटीमध्ये काय बघताय, तुमच्या ओळखीतले लोक काय करतायत, जेव्हा ते तुम्ही बघता तेव्हा खरं तुमचं शिक्षण होतं. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जो आदर्श हा मुद्दा ठेवलात ना, तो 2 पातळीवर असतो, एक घरातला आणि एक सामाजिक. म्हणजे घरातला आदर्श काय असतो की आता आमच्या आधीची जी पिढी होती आई बाबा, ते काय एकमेकांना जाता येता एकमेकांना हक केलं, किस केलं, असं काही एवढं नव्हतं. पण किंवा आई बाबा एक टीम आहेत बाबा असं पण बघत मिलेनियल्स आम्ही वाढलोय असं पण काही फार नाहीये अनेक घरांमध्ये. की मी आईला सांगितलं तर तू सांगू नको बाबाला, बाबाला सांगितलं तू सांगू नको आईला. पण आई बाबा अरे शेवटी एक टीम आहेत आणि आपण एका टीम बरोबर बोलतोय. हा जो नात्यातला आदर्श असतो ना वाढताना, की अरे अशी टीम असावी बाबा, हा आदर्श एकतर मला असं वाटतं की कुठेतरी कमी पडतो. हा पालकांचा म्हणून झाला भाग, पण एक सामाजिक आदर्श पण असतो की प्रेम सांभाळायला एक रोमॅन्टिक ॲटिट्यूड लागतो, थोडा एक शांतपणा लागतो, थोडा एक कवित्व लागतं आपल्या जगण्यात आजूबाजूला. ते आता कुठेच नाही आहे. सगळीकडे पॉलिटिकल सिस्टीम अशी झाली आहे की सगळीकडे लिटरली भसड झाली आहे की सगळे केऑस आहे. रोज उठून पॉलिटिक्स आपल्या आयुष्यात आलंय. आपल्यासमोर आदर्श असे आहेत की जे रेपिस्ट आहेत ते पण बाहेर येऊन मोठ्या पोस्टवर बसतायतच की मेरा क्या कोई बिघाड सकता है, असे आदर्श जर या सिस्टीमने आपल्यासमोर ठेवले असतील तर ही मुलं कुठून आदर्श वेचून वेचून कुठून बघणार ती? बरोबर आहे. तर दॅट इज वाय वेन देर इज बॅड न्यूज देर इज ऑल्सो गुड न्यूज. राईट. हा. आणि ते आपल्याला पण क्रिएट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल समबडी लाईक यू हर्षदा, हु हॅज, जिला क्लाउट आहे किंवा जिला एक कपॅसिटी आहे, किंवा अशा व्यक्ती ज्या सोसायटीमध्ये ऍक्च्युली पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांनी जर का हे टॉपिक्स काढले नाहीत
तर हे टॉपिक्स कोण घेणार आहेत? जे फक्त हादरवून टाकण्यासाठी हे असे टॉपिक्स घेतात. आणि त्याच्यातून जी इन्फॉर्मेशन येत असते ती घाबरवून टाकणारी असते. त्याच्यातून काही बदल घडत नसतो. त्याच्यातून इनफॅक्ट आपण खोल खोल जाऊन युआर डिगिंग अ डीपर डीपर होल अँड गेटिंग इनसाइड इट. त्यामुळे मुलं जी आहेत आजकाल, जसं तू म्हणाले की सगळीकडून बॅड न्यूज, सगळीकडून नेगेटिव्हिटी आहे. मग पॉझिटिव्हिटी ती शोधायची कुठे? आणि तिकडे मला वाटतं की यू कॅनॉट एक्सपेक्ट यंगस्टर्स टू हँडल इट ऑन देअर ओन. त्यामुळे मला नेहमी वाटतं, मी परत परत म्हणेन कदाचित, की एक कम्युनिटी बिल्डिंग परत आपल्याला करावं लागणार आहे, जे सुटलेलं आहे. आज आपल्या शेजारी कोण राहतं, पाजारी कोण राहतं. आधी कसं व्हायचं, अहो तुमची मुलगी दिसली होती हो. आता काय म्हणतील, आपल्याला काय करायचंय, त्यांचं करू दे ना. हा, आणि मग काय होईल ते आपल्याला काय घेणं आहे. हं? म्हणजे नाक करणं वेगळी गोष्ट आहे, पण कन्सर्न दाखवणं ही एक रिस्पॉन्सिबिलिटी असते कम्युनिटीची. पण कम्युनिटी जशी तुटत चाललेली आहे, तसं तसं मुलांनाही एक धाकही राहिलेला नाहीये, खरं सांगते. आपण बघतो की आता येता जरा साध्या साध्या सोप्या गोष्टी असतात, की आपण रस्त्यावरून चाललेलो आहे, माझं असं बरेचदा होतं. 4-5 मुली एकत्र चाललेल्या असतात. त्यांचं लक्ष त्यांच्या फोनमध्ये आहे. काही लक्ष नाहीये की आपल्यापेक्षा कोणतरी मोठं येत आहे, साईडला होणं. ह्या गोष्टी पण होत नाहीत, राईट? सो इवन फर्दर इज दे नीड समबडी दॅट दे कॅन ट्रस्ट. आणि हा ट्रस्ट आपण देखील घालवलेला आहे, राईट? Because we have allowed our children to go and be influenced by things which are not actually true. तर त्यांना हे फरक दाखवणे की बाबा तुम्ही जे शिकताय, किंवा आजकाल मुलं पण म्हणतात ना, अरे आम्हाला सगळं माहिती आहे, इन्स्टावरती माहिती आहे, ह्याच्यावरती माहिती आहे, त्याच्याने. पण हे खरं नाहीये. हे समजावून देणं, बसणं, डायलॉग असणं, डिस्कशन्स असणं. आणि हे कसं, नॉट अथॉरिटेरियन डायलॉग्स की मी सांगते म्हणून, पण लेट्स सिट अँड डिस्कस. साधी गोष्ट आहे की तुझी रिलेशनशिप सांगण्यापेक्षा त्याच्या आधी तू आज काय केलंस, तुझा दिवस कसा गेला, हं? तू आज काय खाल्लंस, आज तू कोणाबरोबर होतीस, हं? आज तुला काय वाटलं, तुझे इमोशन्स काय होते, हे थोडं आपण डिस्कस करू शकतो. किंवा आपल्याला कळतं ना, आपलं मूल आल्यावरती त्याचा चेहरा कसा आहे, डिस्टर्ब्ड आहे का. कदाचित तुमच्यावर चिडेल देखील की तुला काय करायचंय, मला नाही बोलायचं आता. पण आता तुम्ही जेव्हा ती कन्सर्न दाखवाल ना, हं, त्याच्यानेच ट्रस्ट बिल्डिंग होणार आहे आणि ते खूप गरजेचं आहे. पण मग असं कोणी म्हणलं, म्हणजे आता उद्या मी इमॅजिन नाही करते, माझी मुलगी उद्या मला जाऊन म्हणली, म्हणजे अशी म्हणू नये अशाच पद्धतीने वाढवायची प्रत्येकच पालकाची इच्छा असते. पण उद्या ती म्हणली की मला नाही बोलायचंय तुझ्याशी, मला नाही आत्ता शेअर करावं असं वाटत आहे, प्रायव्हसी आहे माझी, अशा वेळेस काय करायचं पालकांनी? हे बघ, प्रायव्हसी जी आहे ना, ती एक लिमिटसाठी असते. म्हणजे इफ यू फील दॅट इट इज अ स्मॉल इश्यू, मग तिथे तुमची प्रायव्हसी घ्या तुम्ही. पण यू हॅव टू ऑल्सो ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट, बिकॉज यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर चाइल्ड. म्हणजे अगदी हेलिकॉप्टर पेरेंट सुद्धा आपल्याला व्हायचं नाहीये की दर मिनिटाला माझं मूल काय करतंय ते बघायचंय, किंवा जाऊ दे ना ते वाढेल आपलं. तसं नाही वाढणार आहे. वेन यू आर विथ अदर्स चिल्ड्रन, आपण खूप ऑब्जेक्टिव्हली बघू शकतो आणि आपण फार ज्ञान पाजळू शकतो. पण जेव्हा आपल्या घरी आपल्या मुलांबरोबर आपण कम्युनिकेट करतो, जेव्हा ते सब्जेक्टिव्ह होतं, तेव्हा यू हॅव टू बी रेडी की तुम्हाला तिकडे हर्ट होणार आहे. तुमचा कधी कधी इन्सल्टही करतील तुमची मुलं. ओके. पण जर का तुम्ही ते आधीपासून आटोक्यात ठेवलं, इफ यू अंडरस्टँड, यू सेट द लिमिट्स की दिस इज ओके, दिस इज नॉट ओके. ओके. अँड दिस इज हाऊ दिस हाऊसहोल्ड वर्क्स. यू हॅव टू हॅव सम रूल्स. यू कांट जस्ट से की पाहिजे ते करा, कसंही करा. मग ते दॅट कम्स अँड बाइट्स यू लेटर ऑन. आजकाल हा जो एक खोटा इंडिपेंडन्स आलेला आहे ना, विदाउट ऍक्च्युली अंडरस्टँडिंग की ह्याच्या मागे रिस्पॉन्सिबिलिटीज देखील असतात. आपल्याला जे काही करायचंय म्हणजे इंडिपेंडन्स आहे का, का त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, तेही समजून आपल्याला घ्यायला पाहिजे. पण मग हे जे तुम्ही म्हणलात ना की जबाबदारी द्यायला थोडं कमी पडतात का पालक, की सगळंच मी आणून देतो, मी सगळ्यातच तुला मखरात ठेवतो नेहमीच? आता म्हणजे रेझिलियन्स बिल्डिंग, आता तुला मी सांगते, नेक्स्ट 3-4 वर्षांमध्ये आता सुरूच झालेलं आहे, पण पीपल आर गोइंग टू मेक अ लॉट ऑफ मनी
बाय बिईंग रेझिलियन्स कोचेस. सहनशीलता जी आहे ती वाढवणे. कारण आजकाल मुलांना सगळं अगदी असं, अच्छा तुला हे हवं का, हे घे, हे घे, हे घे, हे घे, अगदी सोपं व्हायला लागलेलं आहे. 5 आणि 6 वर्षाच्या मुलीची बर्थडे पार्टी तुम्हाला 5 स्टार मध्येच का करावी लागते? एक्झॅक्टली. ओके, फॉर एक्झाम्पल. ओके, नाव हे माझे ओपिनियन्स आहेत. आय एम शुअर इन द ऑडियन्स असे बरेचसे लोक असतील, ते म्हणतील की आहेत पैसे, विल स्पेंड. बट दॅट इज व्हॉट युअर गेटिंग युअर चाइल्ड यूज टू नो. आणि एक अगदी शेवटाकडे जाताना प्रश्न विचारते की आपल्याकडे ना एक सगळ्या गोष्टी झाकून ठेवल्या की कळणार नाहीत, हा एक बुरखा असतो. आता काय झालंय की डेटिंग ॲप्स प्रचंड वाढलेत, पण पालकांना असं वाटतं की बाबा ह्यांच्यात काही फिजिकल रिलेशन होणार नाही. सो ते काय म्हणतात की ते एक काम कर, त्याच्या आधी पटकन तुम्ही लग्नच करून टाका ना, मग तुमचं तुम्ही बघा. पण आता हे पालकांना पण, म्हणजे ॲज अ पालक मी हे माझं पर्सनल ओपिनियन देते या चॅनलवर, की आपण डोळे उघडे ठेवून खरं तर कळलं पाहिजे की फिजिकल रिलेशनशिपही होणार, इमोशनल एंगेजमेंट कितपत आहे इनफॅक्ट त्यापेक्षाही फिजिकल रिलेशनशिप होणार. आणि त्याच्या आधीच एक बेंचमार्क सेट करायला लागतो पालकांनी बोलून आपल्या मुलाशी, की जर अशा क्षणी तू आलास तर तू काय केलं पाहिजे, किंवा आलीस तर काय केलं पाहिजेस. एक्झॅक्टली. आता इथे मला सांगावंसं वाटतं की काही काही शाळांमधून पुण्यातल्या, आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन घेतो. आणि तिकडे सुद्धा आम्हाला आय ओपनर असतो. दर वर्षी आम्हाला असे प्रश्न येतात, की 8वी 9वी या म्हणजे वयोगटातल्या ज्या मुली आहेत, सुशिक्षित मिडल क्लास घरांमधल्या मुली ज्या आहेत, त्यांचे रिलेशनशिप्स असतात. ओके, आपण डायरेक्टली विचारू शकत नाही की तुमची काय फिजिकॅलिटी आहे का, पण आपण त्यांना ऍटलिस्ट हे सांगू शकतो की तुम्ही अजून, तुमचं वय कमी आहे, पहिली गोष्ट. सेकंड थिंग, दीज आर नॅचरल इम्पल्सेस, आणि त्याच्यावरती आता तुम्हाला थोडा कंट्रोल ठेवायला लागेल, कारण त्याच्यावरती त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, दे आर नॉट गोइंग टू बी गुड फॉर यू. पण somebody who is 18, 19, 20, अ पेरेंट हॅज टू अंडरस्टँड की आताचं जग जे आहे ते बदललेलं आहे. ओके, तर मॉरॅलिटीचा हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न कशाचा आहे, की आता जी सामाजिक व्यवस्था आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. आणि तिकडे अ, मुलांना आपण समजवायला पेक्षा त्यांच्याबरोबर ही चर्चा व्हायला पाहिजे, की हे एक्सपेक्टेड आहे, हे होण्याची शक्यता असते, पण डिसिजन तुझा आहे. राईट? की ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस एबीसीडी असू शकतात, चांगलेही असू शकतील, वाईटही असू शकतील. ओके, पण हे तुला कळणं हे गरजेचं आहे. हा, आणि पालकांना हे कळणं गरजेचं आहे की आता डेटिंग किंवा रिलेशनशिप्स याचं रूपच कम्प्लिटली बदललेलं आहे. आधी एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर दिसली की असं बोललं जायचं, म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये, हा त्यांचं काहीतरी आहे, हा लफडं आहे तिचं. हम्म. जर का त्या मुलीचं त्या मुलाबरोबर लग्न नाही झालं म्हणजे संपलंच, तिचं रेप्युटेशन गेलंच. राईट? पण आता आपण असं बघतो, म्हणजे आताच मी सकाळी माझ्या थोड्या स्टुडंटशी बोलत होते, ते म्हणाले हे नॉर्मल आहे मॅडम, की कमिटमेंट असेलच असं नाही, पण वी आर ट्राईंग आउट डिफरंट थिंग्स. काही जणांसाठी हे अजूनही, म्हणजे ह्या जनरेशन मधल्या सुद्धा काही मुलांसाठी हे थोडंसं शॉकिंग आहे, किंवा त्यांना वाटतं की मला हे नाही करायचं, पण ती त्यांची पाथवे आहे. आणि काही जण आहेत ते एक्सपेरिमेंट करतायत. राईट? आणि आपलं मूल या दोन्हीपैकी कुठल्याही ह्याच्यात पडू शकेल, ही रियालिटी जर का आपण समजली नाही, देन यू आर इन फॉर अ रूड शॉक अँड यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. अगदीच अगदीच परफेक्ट. आणि नो डाऊट तुम्ही इतकं छान सविस्तर सांगता, म्हणून रोज मुलं तुमच्या समोर येऊन व्यक्त होत असतात. कारण एक समजून घेण्यासाठी चेहरा असावा लागतो, एक व्यक्ती असावी लागते. आणि ती व्यक्ती जर आपल्या घरात असली तर आणखीन उत्तम. आई वडील किंवा तुम्ही जे कोणी इमिडिएट केअरटेकर असाल मुलांचे, तर त्या ठिकाणी आपण असणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलाने रिलेशनशिपमध्ये काय शोधावं, पडू की पडू नये हे सांगण्यापेक्षा काय शोधावं, पार्टनरचा रिस्पेक्ट, त्याची आयडेंटिटी असणं, या व्हॅल्यूज आहेत. आणि या पुस्तकी नाही आहेत, या व्हॅल्यूज खूप लहानपणापासून देता येतात. असं नाही की फक्त 10 पूर्ण झाली, 11 पूर्ण झाली तरच देता येतात. एका मित्र कसा निवडावा, मैत्रीण कशी निवडावी, इथपासून ह्या व्हॅल्यूज देता येतात. तर ते आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूयात, तर कदाचित अजून 20 वर्षांनी आपण हे बोलत नसू. कारण एक पिढी तयार व्हायला आणि ती वायाही जायला एक मोठा काळ जातो. आणि असा काळ येऊ नये आपल्यासमोर, एवढं आपण अपेक्षा करूयात. आणि डॉक्टर सोनाली, खूप धन्यवाद. आज आपण
परत बोललो या विषयावर. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल. येस, थँक्यू. बाय बाय.